बर. काल लय दिवसापासून फोन करायचा प्रयत्न चालू होता. अहो 6 महिने झाले तुम्हाला फोन करतोय, तुमचा फोनच व्यस्त. फोन लागला तर तुमच्या मागे व्याप असते, तुम्ही उचलत नसाल. तुम्हाला काय एक कॉल येतो दिवसाला वय? ते आता ओळखणाऱ्याने ओळख का, कोणाला पण ओळखू येते का? तर आता मी काय माझा प्रयत्न सोडला नाही तुम्हाला फोन करायचा. हा हा बर बर. आता सजासजी ते हिचा सिद्धापूर खाणीचा शेतपूर नाही गायकवाड बंधू, हा आटपडीचा खोंड बघितला. एक दिवसाचा खोंड आहे ती गायकवाड बंधू, ते डॉक्टर आहे बोलते की नाही फेसबुक ना. हा सिद्धापूर खाणीचा राजा ते खोड पितय, साईडला बसतोय. बर मग म्हणलं सजासजी आता लागतोय तर बाबा म्हणलं योगा घेतोय का नाही. बर. मग आता सजासजी बसल्या बसल्या फोन केलाय तर योगा आपला तुम्ही उचलला म्हणायचं फोन आमचा. म्हणजे ते कसं झालं, आकाशवाणी केंद्राला लय जण गाणं लावा म्हणून फोन करत असते. हा 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 ते आकाशवाणी केंद्रात सिस्टीम ते झाली. आपलं सोलापूर केंद्र बाबा लय दिवस झालं फोन करतोय पण योगा आजाला म्हणले झाला. काय ना आपल्याकडे बी 2-3 खेळ काय संपायचे आपण बी गरिबीतनं. बर बर. हा मग टाकली चक्कर तर इकडल्या बाजूला येत जावा, एका टायमाला भेट देऊन जावा व्हिजिटला. पण नक्की नक्की येतो. हा तुम्ही इकडे त्या दिवशी ह्याला गेलता बघा, आपलं ह्याला आलता का तुम्ही ते चिकमौदला राजाकडच्या कर्नाटकच्या हा आपा बसलेला आणलेला. हा त्या दिवशी तुम्ही लाईव्ह होता, त्या दिवशी तुम्हाला फोन केलता मी. बर. पण त्या दिवशी तुम्हाला कुठं तुम्ही तिथनं पुढं कोणा जाचाल तुमचा विषय होतो. पण जर समजा तुम्हाला जर फोन लागला असता तर मी तिथं आपा बसल्याच्या घरी येणार होतो भेटायला तुम्हाला. बर बर. माझ्यापासून महूद अंतर एक 20 किलोमीटर आहे का महूद. हा हा मग आता आपल्याला 2-3 किलो गायरे आपल्याकडे. हा आपल्याला भरायचे कुठली तरी, तांडूरचा राजा भरायचं का तिकोडीचा राजा भरायचा. बर बर. आपलं ना जवळजवळ आता माझं वय 30 आहे बरं का. आमच्या वडीलपणापासून एक असते दारात. पण जोडीदाराने आपल्याला ती द्यायला सोडून द्यायला लहान म्हणलं माझ्यापाशी जगली मरली म्हणलं एक गाय. एक जण देऊन गेला ना, एक मायलिकी सांभाळतोय आता ती विकत आणलेली टेंभुर्णी त्यांनी. हा आता मग एक कालवड त्यातली ती मायलिकीची कालवड अजून कालवड आहे अजून. अशी हरण्या बिरण्याला चांगले, पुन्हा टापाला चांगले, पुन्हा टाकूला चांगले. पण मागती ती पण मी काही दिली नाही तिला. 40,000ला मागितली गेल्या 15 दिवसात. पण आपल्याला काही द्यायची नाही. बर. हा मग तुमची भेट झाली तर बरं होईल एक दिवशी. का हो? तुमच्याकडनं काय तर आम्हाला अभ्यास मिळेल. चॅनल काही बसून बघताय? मी तुमचा चॅनल जवळजवळ तुम्हाला सांगतो ती कोणती राजा ती 2018ला मोबाईल घेतला बरं का मी. हा आता जवळ 2 वर्ष तुमचा मी चॅनल बघतोय बघा. हा तुमच्या फेसबुकला तुमची मी फॉलो केलेला आहे, लाईव्ह केलेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे. पुन्हा इंस्टाग्रामला तुमची रील असते, युट्यूबला तुमची रील असते, सगळे बघतोय टोटल बघा. बर. म्हणजे मोबाईल नवा घेतला तेव्हापासून चॅनल बघताय? होय होय जवळजवळ ह्या कंटिन्यू म्हणलं तर बघा दिसाड म्हणतं चाललं ह्या वर्षात. हा ह्याच्या पाठीमाग काय कुठं तर इकडे तिकडे. पण ज्या वेळेस बैलगाडी शर्यतीवरचा जी बंदी उठली तेव्हापासून तुम्हाला सांगतो सगळी झोपत बैलायची. घरणिकेचा राजा तुम्हाला सांगतो, पुन्हा मुळशीचा बकासूर, पुन्हा शेळगावकरांचा भारत बेर, ही सगळी तोंडपाठ बैलगाडी शर्यत बघतो बघा लाईव्हला सगळी. बर बर बर. म्हणजे ती नाद लागलाय खेळाचा म्हणून आपलं तुम्हाला फोन करतोय का तर तुमच्या नजरेत जर एखादी बसली कालवड बाबा ही घरची कालवड आहे ठेवा कायमस्वरूपी कोणाला म्हणलं तर आम्ही ठेवणार. शेवटी कसं हौसाला मोल नसतं म्हणल्याने पैशाला किंमत नसली काम होतं ना पुन्हा. खरंय खरंय. हा मग त्या करता मग असं ज्या आला तुमच्या संग बोलायचा करायचा म्हणायचा. हा मग त्या भागात कधी टाकणार आहे चक्कर? सगळं वय खराय, पण आता या मोबाईल मधून चॅनल बघता बघता जीवाला काय वाटलं किंवा काय खरंच फायद्याचं आहे का, खरंच काय शिकाय मिळते का, ही पण व्यक्त झालं पाहिजे. अमुक आमचं होतंय. नाही शिका राजू मळगी नाव तुमचं मी जवळजवळ 6 महिने झालं माझ्या रोज तोंडात आहे. एक दिवस घेऊन बर. हा जवळजवळ 6 महिने झालं क्लिअर कट तुम्हाला सांगतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. तर तुम्ही उन्हाळ्यात हिंडता नेहमी मला माहिती आहे. पावसाळ्यात काय कुठं गाड्या जाऊ शकत नाही तर कुठं रानात एखादा असतो कोंड बैल. कुठे राजा पावसाळ्यातच काढलाय. हा
तिकुंडी राजा भर पावसातच काढाय गेलतो, फक्त सविस्तर व्हिडिओ केली नव्हती पावसामुळं. हा ते व्यवस्थित जरा थोडं ऐकू येत नव्हतं, तरी पण ती बघितली. पावसाचं वातावरण होतं आणि फिरंगीची झाडं होती आणि माझा अंगात निळा शर्ट होता माहिती. हा 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 ती व्हिडिओ पुन्हा तुम्हाला सांगतो, ते पांडुरचा राजाचे आजोबा आहेत का तेव्हा, खरं बरं का. आता ती काय नाद म्हणते ती शेवटी वया पुढं नाद सुद्धा ती काय बरं का. हा त्या तांडूरच्या राजाच्या मालकाचं खरंच आपण मानतो बरं का, सलाम आपला त्यांना. तांडूरच्या राजाच्या मालकाकडनं काय शिकाय मिळालं. अहो मालकाचं खरंच भाग्य म्हणायचं होत्या बैलाचं बिन मालकाचं. गव्हाण वाढा लागली. बर आज एवढा वय असून सुद्धा बैल सांभाळतात, बैलाच्या अंगावर हात फिरतात म्हणजे शोधत म्हणायचं वाटेल. हा 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 वयाला सलाम अख्खा महाराष्ट्र ठोकतोय माहितीये का, कारण जातीने त्याने घर धरून बैल दाखवला जगाला सांभाळून. अहो काढाय घरात बैल सांभाळणार त्या मालकानं. आज त्या मालकाचं वय 85 ते 80 वय असली, रागराग करून कापला नाही किंवा ऐकला नाही, हे महत्वाचं. हा 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 बैल मारका हाय, रागीट हाय, शांत बी आहे, पण ती इकलं नाही हे लय मोठं भाग्य आहे हो. शहाणपणा. हा म्हणजे आता आमच्या वडिलांनी बैल लय हाणली बरं का पहिली. कसं आहे परिस्थितीच्या माना पुढे शेवटी चाललं नाही काय, म्हणजे बैल खेळ मोडला, पुन्हा शेळ्या काय, जरशा काय, पुन्हा रे मसर काय, बारा भानगडी करत करत आजपर्यंत आलेला आहे. मग आता ही युट्यूबचं जग निघल्यापासून मला छंद लागला ह्या गायांचा ना. माझ्याकडे गाय होती लई भारी गाय होती, पण तिला काय झालं, आपल्याकडे निवारा नव्हता, ती सगळं कुत्र चावलं खोंडाला. 8 दिवसाचं खोंड होतं, गाई सहित का वासरा सहित मागितलं 1,40,000 रुपयाला, पण हौसाला मोल नाही म्हणून आपलं राहू द्या म्हणलं त्या मालकाला. ते आपल्या भाषेतच नव्हतं, ती खोंड मेलं पण 2 दिवसातच, लई त्याला फाडलं ना. घरात बाहेर निघूस तर करूस तर 8 दिवसाच्या खोंडाला काय कळणार आहे हो. बरोबर बरोबर बरोबर. हा मग योगा तुमचा आला तर बरं होईल एक दिवशी घराकडे आपल्या, किंवा तुम्ही जिथं पंढरपूर भागात आला तर मला फोन करा, तुम्हाला भेटायला येतो. चालते नाहीतर वेळ भेटला तर डायरेक्ट आमच्या भागात यायचं नाही, मला वेळ भेटला तर तुमच्या भागात येतो. आता बरं का मी त्या तुमच्या भागात म्हणलं तर लवंगी भैरवनाथ शिवरला मी काम केले 4 वर्ष. बर तुमच्या ती काय म्हण हे सलगर, बुद्रुक, खुर्द, लवंगी, तुमचं अलीकडलं मरवड, तिकुंडी राजाचं गाव, पुन्हा वरचं तुम्हाला सांगतो हिवरगाव, ही सगळी मला तोंडपाठ गाव आहे ती. बर हा का तर हिवर गावला वर खोमना नाक्यापासून हा बर हिवरगाव आहे का. तर आमच्या एका जोडदारानं जमीन घेतली खोमना नाक्यापाशी, तिथपर्यंत येऊन गेली बघा आम्ही. बर बर हा आता फक्त आता पाऊस काळ आहे, आता काय काम सगळी झाली तर फक्त तांडूरचा राजा तेवढं बघायला यायचंय बघा. आता या हाय जिवंत आहे तोपर्यंत बघून घ्या एकदा. नाही बैल भरायचं म्हणतोय बरं का, पण आपली डोक्यात आहे 100% बैल जिद्द आहे आपली बैल भरायसाठी. तांडूरचा राजा होय तांडूरचा राजा भरायची आपली डोक्यात जिद्द आहे. का तर पहिल्यावर आता कालवड आहे का ना आदत आहे. आता गेल्या आठवड्यात माझ्यावर आली, पण ह्या वातावरण काही भरली नाही आपण. कालवड जर वापर आली तर आपण ती तिच्या आईला तर भरायला तर तिला तर भरायचा, पण तांदूळचा राजा भरायचा. भरायच्या गोष्टी पुढं पण सुरुवातीला नजरेखाली घालायची पहिली गोष्ट. नाही अहो बैलच त्या मापाचा आहे, नजरेखाली घालायचा त्या विषय नाही. सोन्याचं लोकांना झालं की फरक ओळखू येतोय. पण राजमाळग्यानं काम केलेलं चुकलंय का बरोबर आहे, खात्री द्यायला नको का पोरावा. अहो खात्रीशीर आहे म्हणून म्हणतोय. तुमचं लई दिवसापासून पुन्हा दुसरा व्हिडिओ माझ्या लक्षात येणार बघा, हरण्या कलरची कालवड होती बघा तिथं ह्या वरच्या भागातच तुम्ही आलता, त्यावेळेस तुम्हाला फोन केला की आता जात लुप्त होत आली बघा पूर्ण. बर हरण्या कलरची कालवड बघा लुप्त होत आली बघा. त्याचा जात जवळजवळ आपल्या भागात मिळतच नाही ते हरणा कलर. त्यावेळेस मी तुम्हाला इथं ह्याच भागात आलता तुम्ही बघा, आटपडी भागातच आलता. बर हा आणि पुन्हा काल ह्या वरच्या मसवडच्या यात्रेत आल्यावर फोन केला तुम्हाला. मसवडच्या यात्रेत बी तुम्हाला फोन लागला नाही. आणि कालच्या चैत्रवारीत जरा घरच्या आज अशी चैत्रवारीला काय आलोच नाही, सहजासहजी येऊन चक्कर टाकून गेलो मात्र अशी पळतीच. बर बर तिथं बी तुम्ही तुमचा व्हिडिओ बघितला पुन्हा घरी आल्यावर मी, एका गाईचा आणि एका खोंडाचा बघा. चित्रा कलर गाईचा होता, हरण्या ही तुमची मैसुरी सारखी गाई होती बघा. बर 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 ती बी व्हिडिओ बघ, तुमचं टोटल व्हिडिओ बघतोय बरं का मी. काय अनुभव आला सगळ्या व्हिडिओ मधून, काय शिकाय मिळते. अनुभव म्हणजे पुन्हा दुसरा एक तरुण पोरगा आहे बघा, त्याला घरची आई वडील म्हणते ती जरशाचे खेळ मॉडर्न खेळ ना चालू कर, तुला बाप खांद्यावर घेऊन हिंडवल. तुमच्या भागातला व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओला खरं माझ्या अंगावर काटे उभं राहिले बरं का. काटे उभारलं. होय होय, त्या तर वडील काय म्हणते तर पोराला की बाबा तू जरशाचा खेळ मोड,
आणि खिलार क्षेत्रात तो जोपासना करत तुला मी खांद्यावर घेऊन हिंडू चौकात नाही. त्या व्हिडिओला मात्र मला लई म्हणजे असं हे झालं, मन भरून आलं माझं. यायला म्हणलं की महाराष्ट्र शान माहिती खिलार ही काय खोटं नाही. आमच्या भागातला ओळख तुम्हाला तुमच्या नाव तोंडपट असेल बरं का, अशोक तुकाराम सावंत म्हणून बघा. बर. आणि नशीर बाबूलाल शेख म्हणून आमच्या गावात 2 ओळू मालक खानदानीपासून बैल सांभाळत होती. पण आता त्यांचं वय झालं, त्यानं ही नाद कमी त्यांनी केला, आता बैल त्यांच्याकडे इकले गेली बरं का. त्यामुळे आमच्या भागात युट्यूब चॅनलला कोणी येत नाही. तर पहिलं पेपर असेल का आपलं, सकाळ पेपर, पुढारी पेपर, आपलं त्यात बातम्या जात होत्या बघा बैलांच्या. आता ती मालकाला सध्या हाय राहायची, पण बैल काय पाळत नाही ती. एखाद्याला बैल जर घ्यायचं म्हणलं अवताला, तर त्या दोघाला आवर्जून घेऊन जाते आमच्या गावातली आसपासची सगळी. बर. होय. अशोक तुकाराम सावंत आणि नशीर बाबूलाल शेख म्हणून. बर. 8 बैल सांभाळणारी. आणि आमचं वडील त्यांच्यातच कामवलं होतं अशोक तुकाराम सावंत, त्यामुळे आमच्या वडिलाला छंद लागला त्याचा ना. वयाच्या 7 वर्षापासून वडील बाहेर लोकांत कामाला असल्यामुळं जनावरांचा नाद लागला वडिलांना. पुन्हा शेती 2-2.5 एकर क्षेत्र आहे आपल्याला. बर. ते आतापर्यंत आपण टिकवलंय ना, आता आपली तर पिढी ते आपण स्वतः टिकवणारच आहे. आता कसा पुढचं पोरांचा विषय काय आपण डोक्यात घ्यायचा नाही, ते टिकवल त्याचा पुढचा विषय. आपण केल्यावर पोरग डोक्यात घेतोय, आपण शिकवल्यावर पोरग डोक्यात घेतोय. आपण नाही केल्यावर पोरग डोक्यात घेत नाही, आपण कर म्हणल्यावर पोरग करत नाही. घ्यायचं. आपल्या पोराला जन्म आपण दिलाय, त्याला शिकवायचं कोण? आपण शिकवायचं त्याला. गावातला शिकवणार आहे का? कोण शिकवत नाही. स्वतःचा वडील स्वतःच्या मुलाला शिकवू शकतो ना. का शाळेतल्या शिकवणार आहे? नाही, शाळेत त्याला जनावरांचा अभ्यास कोण शिकवणार? बाबा ही खिलार हा, ही चांगला, ही सांभाळायला लागतं, ह्याचा नाद होतोय, पैसा होतोय, त्याला शिकवतच ना. आपण शिकवावं लागते त्याला ना. राजकारणी माणूस शिकवणार आहे? नाही. राजकारण तर सगळं खोट्याचा बाजार आहे. राजकारण काय कराय? का पावणार आळावी शिकवणार आहे? कोण सुद्धा शिकवत नाही स्वतःचा आई वडील वाढल्याशिवाय त्याला. का तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी असल्यावर कंपनीचा मालक घेऊन शिकवणार आहे? आपलं मूळ भाग शिकवायचे, आपले मूळ कामं शिकवायची. मूळ खानदानी काम कोण शिकवतच नाही ती. जन्म दिलाय त्यानं शिकवायला. खानदानी काम आहे ते. असं नाही, असं केलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. तुमचं गाव कोणतं? आपण लेकराला जन्म देतो म्हणजे काय लोकांची चाकरी करायला उसाबत करायचीच नाही आपण. नाही. आपलं सही सलामत पंच चालवायला पाहिजे, तर 4 माणसात राहिलं पाहिजे, तर 4 माणसाला ओळखलं पाहिजे म्हणून आपण जन्म देतोय ना. बरोबर आहे. आपली प्रॉपर्टी त्यानंच सांभाळली पाहिजे आपल्या पोरांना, म्हणून जन्म देतोय. पोरग लागलं दुसऱ्याच काहीतरी सांभाळायला आता अलीकडे. आताची पिढी लई चित्र निघली हो. कॉलेजमध्ये गेलं की दुसरंच काहीतरी सांभाळतंय, गावात गेलं मग तिसरंच काहीतरी सांभाळतंय, चौकात गेलं की डोक्यात 5वंच काहीतरी सांभाळतंय. आणि दुसरं कोणा तुमचं ती बैलगाडी क्षेत्रातला सेंधी यादव. त्यांची पण ठीक आहे, शर्यतीच्या संदर्भातली बैल करते ती. जी काय गरीब आता एखादा गोट्यावर जाऊन ती बैल असा उजेड जाणत नाही. पण ज्याचं त्याचं काम त्याच्या संग. पण तुमचं कसं आहे, मसनात बैल बांधलेला असतो, त्याची बैल तुम्ही उजेड आणताय. काय म्हणला तुम्ही आता? तुम्ही जिथं एखादा बैल मसनात जर बांधलेला असला, जिथं कोण जात नाही बाबा तिथं भूत आहे म्हणून तिथून बैल उजेड आणताय म्हणलं. बर. तसं ती कसं आहे, ती बाकीच्या चॅनलवाली जिथं रस्त्यावर मेन दिसते तेवढीच आपलं शूट करते, पाठवते पुढे. जे बघा त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या स्वभाव. मग जिथं चांगलं वाटतंय आपण तिथं थांबायचं. जिथं योग्य वाटतंय तिथं कट्टर राहायचं. गणेश महाराज. होय. तुमचं कार्य म्हणजे गोरगरिबांचं कार्य तुम्ही लय मोठं पुढं आणताय राव. म्हणजे ते तांदूळच्या राजाच्या मालकाच्या वरनच विचार केला मी. आणि खरं तेव्हापासून मी तुम्हाला फोन करतोय बरं का. ज्यावेळेस त्याची मुलाखत बघितली का, 6 महिन्यापूर्वी त्याची मुलाखत बघितली आणि पुन्हा ते कोणी राजाची मुलाखत बघितली, तेव्हापासून तुम्हाला फोन करतोय. योग काय म्हणते ती जुळायला बी जरा थोडा टाइम लागतो. जवळच्या माणसाला लवकर, जवळचा माणूस शक्यतो लवकर गावत नाही, मन आहे. लांबचा जी खोटं नाटक करते ती लई गावतो या. बर. आणि जी काय मनापासून जवळचा माणूस ती उशिरा गावतो हातात. नंबर सेव्ह करून ठेवा. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. गणेश मालक जेवायला या. जेवा. आता माझं जेवण आत्ताच झालंय. तुम्ही पहिलवानकी केली काय?
नाही राव तसलं काय पहिलवान की नाही काय ना फक्त काम केलंय बघा तुम्हाला सांगतो ह्याच्यात लवंगी कारखान्याला 4-5 वर्ष बर. शेती खात्यात चिरबाय म्हणून काम केलंय त्यामुळे आपलं सगळं संबंध चांगला आहेत आपलं आतापर्यंत. तुमच्या भागातला गजानन चव्हाण म्हणून एक ओळखीचा बा माझ्या गजानन चव्हाण मरवड्याचा. मरुड्याचं. बर. हा गजानन चव्हाण हा हा हा. तिकडं वरचेर म्हणून आहे आता ती होतं ती. हा. असा विषय झालेला आहे बघा. त्यामुळं आपलं चारी बाजू आपल्याला सगळं वळण चांगलं आहे त्यामुळे आपलं माणूस आपल्या जवळ येतं. तर तुमची भाषा, शब्द, बोलण्याची पद्धत ही पैलवान लोकांची आहे ना, जर स्टाईल. नाही आता एक तर जवळ चंद्रभागा कारखाना असल्यामुळं वयाच्या 12 वर्षापासून बघायला जात होतो कुस्त्या. म्हणजे हाय डोक्यात आणि शब्दात नाद. हा पोरला घडवायचा आहे आपल्या. बर. मारुती मानेला अगदी जवळ आपलं मारुती माने हिंदकेसरी आता चालू जायचं मारुती माळी हा. आमच्या इथनं जवळनं राहून गेले चांगलं 1-6 महिने होती तिथं वाडी कुर्ली शाळेवर. बर. हा. जवळनं त्यांना अगदी जवळनं बघितलंय, हातात हात दिलेला आहे, त्यांचं भाषा शैली ऐकलेली आहे. त्यांचं एकच म्हणणं आणि पुन्हा तुम्हाला सांगतो शंकरांना पुजारी. हा कोसळीकर. हा शंकरांना पुजारी यांचं म्हणजे मोबाईल म्हणजे असा घेतला की त्याला की बाबा कुठं तर काय तर कुठला पिक्चर बघायचा कुठं काय तर असला आपल्या डोक्यात नव्हती. कुठला तरी हिंदी पिक्चर लावायचा आणि कुठल्या नटीचं लावा ही डोक्यातच नाही पहिल्यापासून. म्हणजे असली सवय असणाऱ्याच्या हातात आपला चॅनल पडला आमचा म्हणल्यावर आमचं पण भाग्य. हा मग काय कारण 100 उत्सापदी बघणाऱ्याच्या हातात चॅनल पडल्यावरती चव कोणाला सांगत पण नाही त्याला पण कळत. आणि मी बरं का आता जातो असं कोणाकोणाशी बसतो करतो प्रत्येकाला तो खेळतो फक्त दारात तुम्ही मडकं सांभाळा पण एक सांभाळा. त्याचं भाग्य हा आपल्याकडे आता फक्त 2 सांभाळ्या चांगल्या बघा या खेळा. बर. हा मग त्या दोन्हीतनं काय शेवटी आपल्याला बर. नाही त्या दोन्ही गाया. बर. मग हा आपल्या आपण आहे रोड बरं का तुम्ही जर इकडे चालला पुण्याकडल्या साईडला किंवा फलटणकडल्या साईडला तर अगदी का नाही 100-200 मीटर अंतरावर पंढरपूर पुणे हायवेला घर आहे. बर. तुमची 2 चाकी आणा किंवा तुम्ही फाट्या फिराज कुर्ली पाटील उतरला तर चालत सुद्धा तुम्ही येऊ शकताय. पुणे पंढरपूर पुणे. हा पंढरपूर पुणे रोडला तुकाराम महाराज पालखी तळाचा शेवटचा मुक्काम पालखीचा. बर. हा आता माझा अंदाज आहे तुम्ही आता कार्तिक वारीच्या वेळेस वर जाचाल घोडे बाजारकडल्या साईडला किंवा पंढरपूरला येताल किंवा इकडे कुठतरी एखाद्या बाजारला जाताल. लोणी काळभोरच्या बाजारला जाताना किंवा अकलूच्या बाजारला जाताना किंवा सांगोलमध्ये आता सांगोला आम्हाला लांब पडते मात्र बाजारला पण आवक सांगोलला जास्त जनावर घेऊन बरं किल्लारची. हा बर. हा योगायोग चांगला आहे म्हणायचं आत्ता शनिवारचा दिवस आहे. तुमचा फोन लागला तुमच्या संग झाली समाधान वाटलं मला जरा. नाही जरा निवांत असलं की मी वेळ देतो. मी आयुष्य जगासाठी खेळासाठी पेंडिंगला ठेवले. हा म्हणजे मला त्या भागात नाही कसं झालं माहितीये का तुमच्या भागाची आवड एक वेगळ्या प्रकारची एक प्रकार वेगळा एक काजळी प्रकारची असतात. हा काजळी खिलार काजळी पांढरा. मग माझं काय मत आहे चेंडू फेकल्यावर सगळीकडे चालावा असं त्याला रागात आठवा त्याला खर्च करा त्याला वेळ द्या. होय बरोबर आहे. चेंडू फेकल्यावर चेंडू कसा चारी बाजूला खड्ड्यात पण जातो चढावर पण जातो डोंगरावर पण जातो. बरोबर आहे. मग त्या चेंडूच्या रक्ताचा रागात सांभाळणारा असेल कष्ट करणारा असेल तर त्याची बुद्धी वेगळीच राहते. बरोबर आहे. आणि तुमच्या भागातलं काय झालंय येऊन जाऊन कागदोपत्री बक्षीस मिळवणे आणि एकामेकाची ईर्ष्या करणे ह्याच्या पलीकडे काय दिसत होतं? नाही बरोबर आहे.
हा हा बरोबर आहे तुम्ही म्हणताय अगदी योग्य खरं आहे. आणि त्या नादातला माणूस मला कसा चिटकल आणि माझ्या डोक्यात ती नसल्यामुळं मला ओढ राहत नाही तिकडं. एकदम झिरोतला झिरो माणूस तुमच्या डोक्यात असतो या. मोठं पैसे देऊन मागे लागणारा माणूस तुमच्या डोक्यात नाही. जवळजवळ मी 6 महिन्यापासून असतो या. टॉप लेवलला खेळणारा माणूस म्हणल्यावर तू कोणाला खाईल का? कोणालाच खात नाही. बरोबर आहे. हा असं बरोबर आहे. राजमळग्याला ओळखावं जातीच्या माणसानं. बरोबर आहे. ज्यानं ग्राउंड लेवल पासून धडपडलाय, हा 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 ज्यानं निस्वार्थ निर्मळ मनानं जगलाय त्यानंच राजमळग्याला ओळखावं. बरोबर आहे. ज्यानं पैशासाठी स्वतःच्या नावासाठी मीपणासाठी धडपडला का नाही, नाही ती माणूस पुढे जाऊ शकत नाही. काय काळ असते त्याचा पुढे जायचा. 4 महिने 2 वर्ष 4 वर्ष. पण ते साधं एखाद्याला चांगलं मार्गदर्शन पण करणार नाही. नाही करत नाही किती. काय या लोकांना सांगायचं फुकटनं. बरोबर आहे. तुमचं आता बघतो बरं का, तुम्ही जिथं कोणाची वाट वाकडी होत नाही तिथे तुम्ही वाट वाकडी करून जाताय. हे आई वडिलांचा आशीर्वाद. असं द्या आपल्याला आपण स्वतः बी निर्व्यसनी बरं का. असं काय आपल्याला व्यसन नाही कुठलंच. आपण स्वतः निर्व्यसनी. आपल्याला काश्मीर तुमचं सुपारीचं व्यसन नाही. पान सुद्धा आपण खायचं व्यसन नाही आपल्याला. गणेश मालक, आज प्रत्येक घरात सुद्धा दानत राहिली नाही की बाबा हा माणूस चांगलं काम करतोय आणि ह्याला आधार द्यावा. नाही बरोबर आहे. काय बरोबर आहे. आज मला सांगा, एकामेकाच्या घरात आई बाप भाव एखादं चांगलं काम करतोय मग त्याला सगळेच आधार देतील का? बघा सगळा सर्वे करून. भावाला भाव आधार देत नाही चालू क्षेत्रात. आता बघतोय आपण. आता माझ्या घरात आम्ही सख्खी तुला 12-13 जण पोरं आहे आम्ही सगळी. पण आमचा सगळा विचार चांगला असतो. एक जणाचा येणं जाणं बसणं एक जणाचं. आता खरं तुम्हाला सांगायचं आता काय बर, आता स्वतः तुम्ही तुमच्या भागात आमच्या कास्टेची लोक तुम्ही कशी आहेत काय ती तुम्ही ओळखू शकताय. तुम्ही त्या समाजाचे वाटत नाही. हा आपण आमच्या 3री पिढी आमची सध्या सगळी म्हणजे आम्ही समाजातून बाहेर निघलोय. म्हणून आमच्याकडे एक काकडीभर जमीन राहिली आहे. एखादी गाय दारात आहे, एखादी शिर्डी आहे, एखादी म्हैस आहे. हा आणि समाजात जर राहिला असं तर मग काय टाकली बाटली शेवटी असतीच की मग. हा समाज कसा आपला समाज जी आहे ती एकदम खालच्या लेवलला उतरतो या. त्याला आई कळत नाही, बायको कळत नाही, बहीण कळत नाही, जमीन कळत नाही, जागा कळत नाही. अगोदर ती म्हणणार जागा ऐकल्याशिवाय मला सुख लागत नाही. हा महत्वाचं काय म्हणणार, ही जागा ऐकल्याशिवाय मला सुख लागत नाही. मग बाकीच माझी बघतो म्हणणार काय असेल. जागा ऐकल्यावर सुख लागते. हा ती म्हणणार 100%. आमच्या जातीचा माणूस त्याला काय म्हणणार की बाबा मला ही जागा ऐकल्याशिवाय माझा फायदा नाही. माझा लय फायदा मोठा होणार आहे. पण ती आलेला पैसा ती सगळा झिरोतच घालवणार आणि नंतर पुन्हा नवरा बायकोची भांडणं लागल्यावर म्हणणार इकडे येत आता बायको सोडून देणार त्याशिवाय माझं बरोबर होणार नाही म्हणणार. अरे त्याच्या सगळं उलटच का नाही जायचं. अहो लय उलट का नाही. कसं आहे आम्ही जवळ अनुभवतोय म्हणून तुम्हाला एवढं मी सांगते. तुम्ही आमच्या संपर्कात आहे म्हणून काय तर चांगले ट्युबा राहते त्या म्हणायचं डोक्यात. आणि तुमचं जे काही संभाषण असतं का न्यूज चॅनलचं, बाबा हे सांभाळा तुम्ही चांगला आहे, एखादा रेडासा चांगला सांभाळा, म्हैस चांगली सांभाळा, खिलर गाय चांगली सांभाळा. म्हणजे जी नाद असतात ती लुप्त होत चालला ती फिरशी डोक्यात फोन आला. म्हणजे स्पार्क झालाय म्हणायचं माझ्यामुळं. होय. डोक्यात आलतो बरं का ती मायलेची गाय ऐकायच्या. त्यानं म्हणलं आयला नको म्हणलं ऐकायला. एखाद्या दिवस म्हणलं राजमळगे मालकाला जर समजा इकडे फिरत आलं तर त्याच्या नजरे जर घातलं, जर म्हणलं बाबा बट्टीला आहे कालवड बट्टीला आहे तुम्ही कालवड विका चांगली एखाद्या नजरेतनं घ्या तर एखाद्या गोरगरीबच घ्यायचं. पण आपलं चांगलं असताना मग कशाला ऐकत बसायचं आपण तर. बरोबर खरंय. हा म्हणजे आता आम्ही काय करतो आमच्या वडिलाला नाद पहिल्यापासून असल्यामुळे आम्हाला त्याचा थोडा नाद आहे. आणि मी चर्चासत्र रेकॉर्डिंग करतोय म्हणून कसं काय तुमच्या लक्षात राहिले. मला 100% माहित आहे ना. तुम्ही चॅनलला बाबा ही जिथं आता तुम्ही चाललाय तर त्या भागात तुमच्या डोक्यात येतंय बाबा ह्या माणसानं आपल्याला फोन केलेला आहे आणि ह्या माणूस कुठं राहतोय ते ऐकायचं बरोबर ते आवाज बघितलं चौकात दाखवायचा आणि ती बरोबर तुम्ही घर शोधत येताय. आम्हाला तुम्ही फोन सुद्धा करत नाही. घरी आल्यावर तुम्ही कोणा फोन करताय मी तुमच्या घरी आलोय म्हणून. नाही तुमचा अंदाज बरोबर आहे पण तसं घडवलं नाही मी अजूनपर्यंत. नंबर सेव्ह असतो डायरेक्ट. हा पण एक
आता समोरच्याला बाबा कसंही करायचं डायरेक्ट बाबा काय भानगड म्हणायचं चंद्र आपलं सूर्य तर पश्चिमेला झोपतो या पण जी काय डोळ्यात नाही तुम्ही आणून देताय ना समोर. मला काय वाटलं इतर रेकॉर्डिंग पण ऐकताय का चॅनल मधल्या. नाही मी बर बर. चिल्लार महाराष्ट्राची शांत आता ती फोनवर फेसबुकला रेकॉर्ड आहे ती सुद्धा मी ऐकतोय तुमचं. शेतकऱ्यांची चॅनलचं नाव. हा शेतकरी चॅनल तुमचं रेकॉर्ड आहे तो फोटो बघतोय तुम्ही काल पाठवलेलं खोंडाचं पाठवलेलं. एखादी गाई तुमची झालेली अशी तरी म्हणताय गाई कुणा का बांधाला पुरा ती गाई तिच्यापासून चांगलं झालेलं आहे तुमचं तर. ही काय सगळ्या गोष्टी जी काय आता घडत जाते ते बाबा लुप्त होत चालले ते ती तुम्ही रक्तात मिळवताय ना लोक. त्याच्यामुळे खरं तुम्हाला 6 महिने झालं फोन करायची म्हणजे ही आहे तळमळ आहे. बरोबर. हा काय असं आता अशी कितीतरी चॅनल येते मराठी क्षेत्रावर चालणार बैला क्षेत्रावर चालणार. बर बर. हा पण बाकीच्याला आम्ही म्हणजे हीच करणार तुमचा नंबर हाय फोन लावतोय व्यस्त हाय कुठं तुम्ही जाताय एखाद्या वेळेस तुम्हाला लागत नाही फोन तो विषय अलग आला तुमचं काम तुम्ही ठेवा. काम तुम्ही बंद ठेवू नका बाबा. एखादा कसं आता माणसाला पटत नसते आपल्या वयाच्या पोरांना आयला हे काय म्हणणार आज करते हे ज्याच्या मनात करते हे काय कराय म्हणणार. हा म्हणजे काय क्षेत्र जे आपलं पहिल्यापासून आहे की बाबा ह्याच्यापासून 100% भविष्यात पुढं आपल्या लेकर बाळाला सुद्धा तुमचं त्याचा आशीर्वाद लागणार आहे. होय 100%. बर बर. होय होय एकदम तुमची का नाही जी काय कसं असतं खानदानी म्हणतो का आपण खानदानी. हा की 100% तुमचं सगळे हे होणार व्यवस्थित आपल्या मार्गाला लागणार. लोकांचं काय म्हणते त्याची वाळल्या पाचव्या पाहिजे देताना जर आपण विचार केला तर आपल्याला देवी पण चांगला दिसतो ना. बरोबर बरोबर. मग तुमचं मूळ गाव कुठलं राजमालक. तांडोर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. मंगळवेढ्यातनं तांडोर किती अंतर येते पुढं. 17 किलोमीटर. बर बर बर. मंगळवेढा काय लय लांब नाही आम्ही मंगळवेढ्याला इथं बघा फक्त देव बघायला वर्षात न्यायला तेवढं. बर. होय यायचं आपलं संध्याकाळी 6-7 वाजता मग 12-1 वाजता माघारी यायचं. जवळजवळ 6-7 वर्ष झालं बघा इथं देव बघायला तेवढं. योगा जर आला तर ह्या 2-4 महिन्यात तर तुम्हाला फोन करून आवर्जून तुमच्या घरी येऊन जाणार की आपण. बर. होय. तुम्ही जाता इकडे कधी भागात येताय त्यावेळेस आपलं फोन करून या. या चॅनल सोबत जो कट्टर राहील का नाही. हा ह्या चॅनल सोबत एकनिष्ठतेने राहील का नाही. हा चॅनल प्रॉपर ज्याला ओळखू आलाय का नाही. किंवा या चॅनलच्या पाठीमागे ह्या माणसाचा पाठिंबा हे मला समजलं का नाही मला जाणवलं का नाही. मी रात्र बघत नाही दिवस बघत नाही कधी तुमच्या दारात येऊन तुमची मुलाखत घेऊन गेलेली पण कळायची. बरोबर आहे. हा मग एवढा घासून तयार झालो. नाही घासल्याशिवाय तुम्ही तयार झाला नाही मला बी म्हणून तर मी आजपर्यंत बघतोय तुमचं सगळं काय असेल ती. आणि एखाद्यानं जर या चॅनलचा फुकट वापर करून घेतला असेल का नाही. नाही ती त्याला जे जात नाही त्याची काळजी करू नका. स्वतःच्या नावापुरता स्वतःला पैसा वाढण्यासाठी म्हणा स्वतःची ओळख निर्माण करून घेण्यासाठी या चॅनलचा जर वापर करून घेतला असेल का नाही. नाही ती त्याला ती होत नाही त्याला सुख लागत नाही. शेवट त्या डोळ्यासमोर आहे त्याला दिसत नाही पण ही जाणवून येणार एक नाही दिवस. त्याला ती सुख नाही. एवढं मात्र या चॅनल सोबत कट्टर राहावं लागते बघा. वाटतं तेवढं सोपं नाही राजमालगेन रागात आठवलं एवढं. बरोबर आहे पुन्हा आता तुमचं स्क्रीनशॉट भरपूर आहे बरं माझ्याकडे. तुम्हाला सांगतो तुम्ही खेळमध्ये 32 शिराळा. बर. 24/4/2024 ला गेलता बुधवार दिवस होता. बर. त्या मालकाकडे खोंड आहे बघा चित्रा मोरा कलरचा. बर. आता शेतकऱ्याचं नाव माझ्या झालं नाही बरं का तुमचं मोबाईल नंबर तुमचं नाव सगळं आलंय. बर. मला ती फोटो सुद्धा पाठवून मी स्क्रीनशॉट काढलेला. ती बैल लय खास वाटलं बरं का मला. बर. तुम्ही म्हणला बैल 1 नंबर आहे ओळू टाईपला बैल आहे आणि अवतल धराय सुद्धा एक. त्या शेतकऱ्याचा मी फोटो 32 शिराचा आवर्जून काढून ठेवलाय बघा. बर. होय. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायची सवय लागली. होय आणि पुन्हा अमोलला लांडगे मरवड्याचा ती तांडूरचा राजा तुमची 28 ला पुन्हा डबल मला ऐकली होती 24. बर. होय. अशा ठराविक नाही स्क्रीनशॉट काढून ठेवलं आहेत आपल्याकडे.
पुन्हा इथं तुम्ही गेलता बघा राहुल बाबर जमगी हा सलगरचं नाक वाकडे एवढी पैदास. बर होय. पुन्हा इथं महुदला आलेला ती बी माझ्याकडे आता ती तारीख नाही बरं त्याची. मला 14 मार्चला काहीतरी आलता बा इथं महुदला. बर स्क्रीनशॉट काढलेला दादा भोसलेचा कर्नाटकचा राजा आणलेला आहे का त्याची मला तुम्ही घ्यालता. मग चॅनलवर बारीक लक्ष आहे. बारीक म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवल्या तुम्ही. हो त्या मालकाचा 3200 भाव ठेवलाय. बर पिंटू माळी सलगर यांचा गजा जुना गजा. बर आता ती बैल चांगला असेल बरं का. चालतोय का नाही अजून ती बैल? चालू आहे तिथं लोकलला चालू आहे. बाहेर येत नाही असं का? बाहेरच्या गाया भरत नाही आलेलं? नाही नाही ते बांधीव गोराला चढत नाही. इतक्या भागातल्या मोकळ्या गायांना चढतं. बर बर बर. आता ती एक नंबर आहे म्हणलो. बैल चांगला आहे. पण तांडूरचा राजा बरोबर मी आतापर्यंत बघतोय तसं. तांडूरचा राजा कसली पण गाय असू द्या तुमची, पडकी असू द्या, चांगली असू द्या, सरळ असू द्या, भारी असू द्या, कालवड असू द्या, भाजी असू द्या. आणि ती दुसरी एक मुलाखत मी अजून ऐकली त्याचा काय स्क्रीनशॉट काढून ठेवला नाही की ज्यावेळेस कुठल्या तरी एका गावातली गाय आलती बघा लय गाय टाप होती. जर ती आजूबाजूच नसतं तर ती बैल बाद झाला असतं बरं का. ही बी तुम्हाला सांगतो आता. कोणता? तांडूरचा राजा. म्हणजे बाबूसिंग विठ्ठलसिंग राजपूत जर जिवंत नसतं तर आज बैल बघायला मिळाला नसतं आपल्याला. हा 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 हा. ती काय म्हणलं जर समजा मी जर नसतो या ठिकाणी दुसरा मालक असतं तर बैल तर हल्ली त्यावेळेस बैल बाद झाला असता म्हणलं तर. पण माझा हुशारपणामुळे बैल वाचला म्हणलं तेव्हा. ती बी माझ्या चांगला अजून आठवण फक्त त्या गाईच्या मालकाचं मला नाव माहित नाही. बर बर बर. हा तरी तुमच्या माध्यमातून सगळं काय असेल ते आम्हाला आमच्यापर्यंत पोचतंय ना. बाबा बैल चांगला कुठला, देखना कुठला आपल्या. पण ऐकून बोलून तर जीवाला बरं वाटतं का नाही? मग काय राव. फक्त एकच राहते डोळ्याला बघून एकदा आत्मविश्वास वाढवून घ्यायचा. हा मी ठरवलंय काय माहित आहे की तुमचं मला गाव माहित नव्हतं, नाव माहित नव्हतं. फक्त नाव राजमळगे पडायचं. पण नेमकं मूळ आता मंगळवेढा काय बारका नाही. बरोबर. मंगळवेढा शिवार जर बघितलं तर मला वाटतं महाराष्ट्रात. बरोबर बरोबर. गिनीज बुकात आता नोंदच आहे आपली जारी पेटर म्हणून. मग आता नेमकं तुम्ही कुठले नेमकं कोणाच राहताय आता आम्हाला काय ना म्हणून शिखराला नाही बरं. तर ज्यावेळेस तिथं तुमची मुलाखत होती का तांडूरच्या राजाची त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार होतो. पण नेमकं नाव गाव पूर्ण माहित नसल्यामुळं हल्लो नाही घरनं. बर बर. हा मुळात बैल खरं ती भरायचं आहे आपल्या कुठल्या तरी गेल्या तिन्ही पैकी एका. आणि जर समजा तुम्ही जर 5-6 महिने 2-3 महिन्यात आला तर तुम्ही म्हणला बाबा ह्या बैल ह्या कालवडीला किंवा 2 गायांना भरा बैल चांगला आहे वासू चांगलं उमटल भलं कालवड उमटू दे किंवा खोंड उमटू द्या. हे काय आपल्या प्रलब्धाचा विषय आहे. बर बर. आपल्या प्रलब्धात असलं बाबा त्याचा खोंड आपल्या व्हायच तर होत असतोय. त्याच्या आपल्या नशिबात नसला तर कालवड होईल. पुन्हा त्या कालवडीला पुढं होईल. होय होय. ती असं नसतं की बाबा चांगला बैल भरला आणि मला खोंडच हो आणि कुठल्या तरी देवाला नावाच बोलायची देव तसा प्रसन्न होत नसतो या. बरोबर. आपल्या भाग्य लागतं. ते आपल्या भाग्यात असल्यावर सगळं होऊन जातं. होय होय. तुमचं माझं जर ह्या महिन्यात जर समजा भेट व्हायची असली तर आपल्या भाग्यात असल्यावर होऊन जाते या. आपल्या भाग्यात लवकर नसले वगैरे नसल्यावर होत बी नाही 6 महिने भेट. आता जवळजवळ 6 महिने झाले मी फोन करतो या. आज भाग्य होतं ना तुम्हाला माझा फोन लागला. बरोबर बरोबर. तर मी तिला फक्त जरा सांभाळून जावा लय वाहनं घ्यायची. होय होय होय. म्हणून काम करायचं ताकद अजून आहे. हा लय अंधार झाला तर एखाद्या शेतकऱ्या घरी मुक्काम केला तर काय हरकत नाही. पण वारं काय धूळ जास्त सुटले आता ह्या वर्षी जरा गेल्या वर्षीपेक्षा. त्याच्यामुळे जागी आपली व्यवस्थित चालवायची. पुढून येणारा कोण एवढा सुखाचा नसतोय. आपण मस्त चांगला आहे. बरोबर. एखाद्याच्या मनात जर असल्या बाबा घ्यायला ही लय एखाद्याचा बैल फेमस करतोय माझ्या बैलाला फेमस करत आलं तर सुद्धा माणसं कुरघोड्यात प्रत्येकी. परिस्थिती एक होते. नाही बोलतोय ती शब्द खरा आहे खोटा आहे म्हणलं. हे
रियालिटी मध्ये सत्यतात उतरणाऱ्या घटना द्या. हा त्याच्यामुळं सगळ्यांसोबत आपलं व्यवस्थित हे करा. योगायोग आला तर महिन्याभरात आपलं या. फक्त एवढंच की बाबा मी काय करतो ही डोळ्याच्या आड थांबून राग धरू नका. नाही तसं नाही. तुम्हाला तुमचा मला राग असेल तुम्हाला फोन एवढा अबद नसतो मी लावायला. तुम्हाला नव सगळ्याला सांगतोय मी. माझ्याबद्दल कोणाला बरोबर. शंका आहे ना त्यानं मला भेटल्याशिवाय डोक्यात राग धरू नका. हा बरोबर आहे. आता मी सगळ्याला मग कोणाचा प्रश्न आहे का नाही, तुमच्या मनात शंका आहे का नाही, हा. भेटून एकीकडे करा आधी. बरोबर आहे. कारण तुम्ही मला उचल दिली नाही किंवा मी तुमची उचल घेतली नाही. बरोबर आहे. हे आपलं एक प्रेम आहे म्हणून आपण एकमेकाला बोलतो एवढं. पण अमुक अमक्याचा बैल मोठा केला, अमुक अमक्याची जाहिरात केली म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय मग? एखादा तुम्ही सांभाळता हा येऊन जावा त्या मापाचा आहे मला सांगा. पण ती कळल्यावर सांभाळेल ना. हा मग कट्टर तर राहायला कशाला सांगतोय मी? कट्टर त्यासाठी तर बरोबर. राहायला सांगतोय सगळंच कळलं पाहिजे. नाही 100% राहणार त्याची काय अडचण नाही. कट्टर राहिल्यावर समजणार आहे ना राजमार्गे चुकीचं आहे का बरोबर आहे. नाही, तुमचं जे काय आतापर्यंत तुम्ही कार्यकाल केलं ते खरं चांगलं आहे बरं. चार लोकांना काय पटत नसतं ते विषय आलं गेला. पण 10 जास्त आहे ना. आता तुम्हाला पटलं हा तर तुम्ही कट्टर राहायचा प्रयत्न करायचा किंवा कट्टर राहायचं का न राहायचं हे सुद्धा विचार करायचा. आणि त्याच्यानंतर आपला चॅनल कसा 4 लोकांपर्यंत पोहोचल आणि ह्या चॅनलच्या बातम्या कशा आपल्या मित्रापर्यंत पोहोचल्या ह्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस प्रयत्नात राहायचं. 100%. माझ्या सगळ्या कार्यकालातून तुमच्या चॅनलला प्रसिद्धी माझ्याकडे लागली. चालतंय. असू द्या मग नंबर सेव्ह करून ठेवा पिराज कोरली म्हणून गावा. हो चालतंय करू आपण मग. होय. राज मळगे गाव कुठलं? राज मळगे माझं नाव आहे. आणि तुमचा आभार बरं का, धन्यवाद सुद्धा. आभार आहे तुमचा. कारण जातीनं वेळ काढून आपल्या आयुष्यातल्या पळापळीतून एखादा भाऊ भावाला कधी बोलणार नाही, पाठिंबा देणार नाही. बरोबर आहे. एखादा बाप कधी पोराला म्हणणार नाही पोर तू चांगलं काम करतोय मी तुझ्या पाठीमाग आहे. बरोबर. एखादी बहीण कधी म्हणणार नाही भावाला पुढे जा मी आहे तुझ्या पाठीमाग. एखादा भाऊ म्हणणार नाही बहिणीला जा मी तू काम करतोय मी तुझ्या पाठीमाग आहे. एखादी बायको कधी नवऱ्याला म्हणणार नाही तुम्ही करा मी मागं उभारते. बरोबर आहे. एखादा नवरा सुद्धा म्हणणार नाही एखाद्या बायकोला चांगलं काम करते तू मी तुझ्या पाठीमाग उभारतो. बरोबर आहे. एखादी भाऊकी पाहुणं रावळ सुद्धा गावातली कोण म्हणणार नाही की बाबा तुम्ही चांगलं काम करताय मागं उभारतो आम्ही. तसं खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनलच्या पाठीमाग तुम्ही 100% डोळ्याला डोळा न भिडवता अजून प्रतिसाद चालू आहे. तुमचं घेणं का देणं आज. बरोबर आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून खिलार शेतकरी आणि परिवार परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. आभार आहे तुमचे. फक्त येण्याचं तेवढं डोक्यात ठेवा. हो चालतंय ठीक आहे. येणार इथून तुमचा प्रतिसाद मला दिसत गेल्यानंतर आवर्जून माझी एक दिवस चक्कर आणणार. चालतंय. ओके ठीक. धन्यवाद. ओके.